नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण सगळ्यात जास्त चालणारी साईज म्हणजे 38 साईज. तर दिवाळी सीझनमध्ये मी भरपूर सारे 38 साईजचे प्रिन्सेस ब्लाऊज, 4 टक्स, कटोरी ब्लाऊज असे शिवण्यात आलेत माझ्याकडून. तर सगळ्यात जास्त चालणारी साईज म्हणजे माझ्या मते 38 साईजच असू शकते. तर आपण आता बाही अगोदर कटिंग करून घेणार आहोत. तर हा 38 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे. तर सगळ्यात अगोदर आपण बाही कटिंग करू. तर 4ची बाही होती, तर मग मी त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स केले, 5 इंच घेतले. असं आपण माप टाकणार आहोत 3 इंच आणि आपण आकार देऊन घेतले. तर खूप सिंपल पद्धतीने आपण आकार दिले. अशा पद्धतीने आकार व्यवस्थित येऊन बसतो ब्लाऊजला. घातल्याच्या नंतर कुठेही चून वगैरे अजिबात पडत नाही. आता उरलेला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. जी लाईन होती मी त्या लाईननुसारच कट करून घेतले. आता आपण घेणार आहोत पूर्ण उंची. तर पूर्ण उंची आपण 14.5ची घेणार आहोत. तर शिवून ब्लाऊज होते 13.5 इंच, किंवा जर कस्टमरची हाईट जास्त असेल तर तुम्ही 16ची उंची घेऊ शकतात, 16 इंचापर्यंत. तर 9.5ची घडी होती, 9.5च्या याच्यावर 1 पॉईंट दिला आणि त्याच्यामध्ये 2 इंच मी मिक्स केलेत. अशा पद्धतीने जरी माप घेतलं तरी पण चालते. पुन्हा एकदा मी 14.5वर 1 खूण करून घेतली, म्हणजे आपल्याला लाईन आखायला सोपं पडून जातं. आता आपण घेणार आहोत शोल्डर. तर शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.5 इंच. 38 छातीला किंवा 36 छातीला 5.5 शोल्डर घेतला तरी पण चालते. 2.25 गळा घ्या किंवा 2.5 गळा घ्या तरी पण चालते. तुम्हाला जर ब्रॉडमध्ये आवडत असेल तर 2.5चा गळा घेतला तरी पण चालेल. हा पाठीचा भाग आपण अगोदर कट करतोय. तर खालच्या बाजूला मी गळा घेतलाय 10 इंचाचा किंवा 10.5 आणि ब्रॉडमध्ये घेतलाय मी 3 इंच. पुन्हा एकदा मी चेक करते. आपण मोंड्याची लाईन एकसारखी येण्यासाठी 5.5वर आणि असं आपल्याला 5.25 मोंडा घ्यायचा आहे. आता आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे. 9.5 इंच येत आहे आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन येते. तर हे माप जेवढं बसते त्याच्यामध्ये कमरेत आपल्याला अर्धा इंच कमी करायचे. 11.5 बसते तर आपल्याला 11 इंचावर 1 खूण करून घ्यायची, किंवा कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचे. 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन आणि 1 इंच आपला टक्ससाठी जातो. असं आपल्याला करायचे 2.5 इंच. मोंड्यासाठी मी पाठीमागच्या बाजूला 1.5 इंचावर आकार देऊन घेतला. आता आपण याची कटिंग करणार आहोत. आता जसं माप बसन त्यानुसार जरी कटिंग केले तरी चालते, किंवा आपण कपडा बदलून टाकला तरी पण चालते. म्हणजे आपण 1 इंच आपल्याला खाली लागतंच एक्स्ट्रामध्ये. तर कसं ॲडजस्ट होते आपल्याला ते पाहायचं आहे. जरी ॲडजस्ट नाही झालं तर आपल्याला कपड्यामध्ये वाढवता येऊन जातं. एक इंच आपला कपडा कंपल्सरी लागतोच. आता आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे. कुठेही कमी जास्त काहीच केलं नाही, फक्त आपण समोरच्या बाजूने 1 इंच आपण जास्त काढून घेतले. आता आपण होते तसे सगळं कटिंग करून ठेवले. आता आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा जास्त घ्यायचे जे बाहेरच्या बाजूने, आणि मोंड्यापासून अर्धा इंच आपण कपडा जास्त घेऊन आपण तिरकी एक लाईन आखून घेतली आणि ती आपण कट केली. आता आपण टाकणार आहोत गळा. समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा. 3 इंच पुढच्या बाजूने गळा घेतला. 2.5 इंच आपण वरचा गळा घेतला. पुढचा गळा आपण 6.5 घेतल्याच्या नंतर आपण गोल करून घ्यायचा आहे
आता आपल्याला 10 इंचावर एक टक्स पॉईंट घ्यायचा आणि 2 इंच समोरच्या बाजूने आपण टक्ससाठी घेतोय. आता अर्धा इंच आपण समोरचा मोंडा आपण कट करणार आहोत. आता आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा. आकार देताना व्यवस्थित द्या का फ्रंट आकार हा व्यवस्थितच दिसला पाहिजे. अशा पद्धतीने समोरचा आकार आपला व्यवस्थित आलाय. तर आपण याची करणार आहोत कटिंग. तर कटिंग करताना आता मी खालच्या बाजूने आखून घेतले नाही. मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगत असते का ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा 1 इंच घेतो तर ते कशासाठी घेतो. आता आपण गळा कट करणार आहोत. आता समोरचा भाग आपण कट करणार आणि आता आपण मेन फॅब्रिकवर सगळे कटिंग करणार आहोत. ते झालं आपलं अस्तर कटिंग. तर अस्तर कटिंग झाल्याच्या नंतर आता फटाफट आपण मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊ. सिंपल पद्धतीने गळा होता. गळा मी नंतर काढणार, पाठीमागचा गळा. आणि फ्रंट बाजू मी अशा पद्धतीने कटिंग केली. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी हमेशा तुमच्यासाठी